आज सकाळी मला जाऊन कधी गाडी जरा सर्व्हिसिंगला सोडायची होती, मोठी गाडी, त्यामुळे घेऊन गेलो बघा ती. मग गाडी सर्व्हिसिंग करून आणलो. हे काम झाल्यानंतर आपलं अजून एक काम आहे संध्याकाळच्या टाइमला, की काय सांगा, ते म्हणजे स्ट्रेचिंग करायचं, बॉडी स्ट्रेचिंग करायचं पूर्ण. वर्कआउटच्या आधी किंवा वर्कआउटच्या नंतर स्ट्रेचिंग कवाच करत नाही. स्ट्रेचिंग करतोय ते म्हणजे कधी निवांत वेळ मिळाल्यावर, ते पण वर्कआउटच्या 4 ते 5 तासानंतर. पहिला सुरुवात कधी बॅक स्ट्रेचिंग पासून चालू केली, त्यानंतर कधी आपण करायचं होतं ते म्हणजे काय सांगा, लय काही नाही, चेस्ट साठी करायचं होतं. ह्यामध्ये पण मी 2 ते 3 प्रकारचं कधी व्हेरिएशन घेतोय. लास्टला ते करतोय म्हणजे लेग साठी पण मी कमीत कमी 2 ते 3 व्हेरिएशन घेतोय. जेवढं तुम्ही जास्त स्ट्रेचिंग करणार आहे तेवढी तुमची बॉडी फ्लेक्झिबल होत्या. हे सगळं झाल्यानंतर ऍप साठी 20 ते 2 सेट घेतोय. आताच घ्यालोय बघा. त्यांनी म्हणतात की वेट घेऊन साईडला मारल्यावर पण पडतंय, याचा कायच उपयोग होतो, त्यामुळे हे काय मारत जाऊ नका. आता बॉडीमध्ये पंप बघूया कसा आलाय. मला सांगा जरा बॉडी कंडिशन कसे आलाय कमेंट मध्ये. तुम्हाला सारखं म्हणतो की हळूहळू बॉडीमध्ये चेंज व्हायला माझ्या आता. आजच वयसवर झाले आणि आजच हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीला जी खीर होते ते मोठ्या भांड्यामध्ये तयार होत्या, ते आणायला आम्ही सगळेजण मिळून रुकडीला चाललोय बघा. शेवटी आम्ही एकदा मंदिरामध्ये पोहोचलो. त्यामध्ये 6000 लोकांनी खीर तयार होणार आहे, त्यामुळे ह्याला ट्रॅक्टरवरच न्यायला लागले.